नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। धुळ्यात परिचारिकांचे प्रशासकीय बदल्यांच्या विरोधात तीव्र निदर्शने, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा। धुळे शहरातील साक्री रोड येथील जुन्या जिल्हा रुग्णालय परिसरात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं प्रशासकीय बदल्यांच्या विरोधात परिचारिकांनी एकत्र येत तीव्र निदर्शने केली। परिचारिकांचा व्यवसाय हा पूर्णपणे रुग्णसेवेला वाहिलेला असून त्यात कोणताही आर्थिक व्यवहार नसतो, त्यामुळे प्रशासकीय बदल्यांमधून या स्त्रीप्रधान व्यवसायाला वगळण्यात यावे अशी प्रमुख मागणी फेडरेशनच्या धुळे जिल्हाध्यक्ष प्रतिभा घोडके यांनी केली आहे। अनेक परिचारिकांनी स्वतःच्या कार्यरत जिल्ह्यात कर्जे काढून घरे घेतली आहेत, तसेच घरातील वयोवृद्ध आजारी व्यक्ती आणि मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असतात, त्यामुळे या दर 6 वर्षांनी होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांचे कौटुंबिक आणि मानसिक स्थैर्य धोक्यात येते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले। प्रशासकीय बदल्या रद्द करा आणि भ्रष्टाचाराला नको थारा, अशा घोषणा देत परिचारिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून जर येत्या 31 तारखेपर्यंत शासनाने या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही तर सर्व परिचारिका बेमुदत संपावर जातील, असा थेट इशारा मुख्यमंत्री आणि आरोग्य प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे। नमस्कार, मी प्रतिभा घोडके, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन धुळे जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष। आज आम्ही जाहीर निदर्शने केलेली आहेत, कारण आमच्या प्रशासकीय ज्या बदल्या आहेत त्या आमच्या रद्द व्हाव्यात अशी आम्ही शासनाला निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या सार्वजनिक आरोग्याचे जे मंत्री आहेत माननीय आबिटकर साहेब यांना दिलेले आहे। तर आमच्या ज्या प्रशासकीय बदल्या हे रद्द झाल्याच पाहिजेत, कारण आमच्या परिचारिकांवर प्रत्येक वेळेस हा अन्याय होत असतो आणि प्रत्येक 6 वर्षांनी ह्या बदल्या होत असतात। तर त्याचं रद्द होण्याचं कारण एकच आहे की आमचा जो विषय आहे की आमचा विषय हा जो आहे तो पैशांशी निगडीत नाही आहे की आम्हाला कुणाच्याकडून पैसे घ्यायचे किंवा पैशांची देवाणघेवाण करायची, असा विषय आमच्याकडे नसल्या कारणाने प्रशासनाने आमच्या ज्या प्रशासकीय बदल्या आहेत त्या रद्द कराव्यात अशी आम्ही सगळ्या विनंती करीत आहोत शासनाला। तरी आमच्या ह्या वर्षापासून सगळ्या आमच्या तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।